हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना, इथे तुम्ही बघत असतील ट्रॉफी चिटकवलेली आहे गोल्डन आणि सिल्वर, म्हणजे सिल्वर प्ले बटन आणि गोल्डन प्ले बटन, कारण की ना ते ठेवून दिलेलं होतं आणि लावलेलंच नव्हतं। तर फायनली ते आज काढलं आणि वर चिटकवलं। आणि दुसरं चॅनलचं ना मी 1,00,000 सबस्क्रायबर होऊन गेलेले आहे, पण मी अजून पण ॲप्लाय केलं नाही। आणि आज ना म्हटलं आज ॲप्लाय करील, मग ॲप्लाय केल्याच्यानंतर येऊन जाईल ते पण मी खूप दिवसाचं म्हणजे पहिले कसं नवीन नवीन चॅनल ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की कधी मला ती सिल्वर ट्रॉफी भेटेल, कधी गोल्डन भेटेल। आणि एकदा ती होऊन गेलं ना म्हणजे माणसाची उत्सुकता आपोआप कमी होऊन जाते। म्हणजे असं असतं, म्हणजे मला स्वतःला ते पहिलं जेव्हाचं सिल्वर प्ले बटन आलं होतं ना इतका आनंद झाला होता का बस कधी। आणि आता दुसऱ्या चॅनलला भेटणार तर मी अजून ॲप्लाय नाही केला। म्हणजे पहिला आनंद वेगळा असतो आणि नंतरचा आनंद वेगळा असतो। म्हणजे आहे तर एकच गोष्ट सिल्वर प्ले बटन, पण आनंद किती वेगळा। म्हणजे त्यावेळेस ते मला पहिल्यांदा भेटणार होतं आणि ह्यावेळेस आता मला सेकंड टाइम म्हणजे एकदा भेटून गेलं तर त्याच्यामुळं। त्यानंतर ना मला एक फेक ईमेल आला होता, आता 2-3 दिवस झाले रिसेंटली। तर फेक ईमेल होता तो, झी मीडिया कुणा असं त्यांनी दाखवलेलं होतं ईमेलमध्ये। आणि थोडक्यात सिरियलचे ऑफर्स वगैरे असं, आणि इंटरेस्टेड असाल तर मग रिप्लाय करा। तर मला ऑलरेडी त्यांच्या लँग्वेजवरूनच कळलेलं होतं की हा 100% फेक ईमेल असणार आहे, कारण की ना चॅनल हॅक करण्यासाठी असे मेल्स पाठवत असतात। तर मग मी काय करत असते, असे मेल आले ना तर त्यांना पहिले इंटरेस्टेड आणि मग व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा असं सांगत असते। पुढं व्हॉट्सअप नंबर देते आणि इंटरेस्टेड लिहून देते, कारण की बाकीचे पण ब्रँडचे मेल येत असतात आणि लगेच ओळखू येतात। कारण आता मी इतक्या वर्षापासून बघते ना तर मला तसे मेल लगेच ओळखू येतात। आणि पण तरी पण म्हटलं बघू खरं आहे की खोटं, तर मी रिप्लाय देऊन बघते सगळ्या मेल्सला। जो मला फेक ईमेल वाटला ना तरी पण मी तो देऊन टाकते रिप्लाय त्यांना पण। आणि जर खरं असेल ना तर ते लगेच व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करतात। आणि ह्या मेलवाल्यांनी काय केलं, व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट न करता तिथंच एक फाईल पाठवतात आणि एक कोड पण पाठवतात। तर ते म्हणतात हा कोड, ती फाईल डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर हा कोड तुम्ही तिथे वापरा। आणि बरीच माहिती असते, म्हणजे मी तर डाउनलोड कधीच करत नाही, कारण की ते डाउनलोड केलं की 100% आपलं चॅनल हॅक होतं, म्हणजे होतंच, मला माहिती ते पहिल्यापासून। तर त्याच्यामुळे मी कधीच ते असे खूप सारे मेल्स येतात मला, इकून मेलला रिप्लाय केला का तिकून लगेच त्यांचा मेलचा तो रिप्लाय येत असतो। असे म्हणजे असे मेल माझे पाठच होऊन गेलेले आहे। आणि तुम्ही बघितलं असेल खूप जणांचे चॅनल्स हॅक होतात, तर याच कारणाने होतात। ते कोणत्या पण लिंकवर क्लिक केलं ना, डाउनलोड वगैरे केलं तर ते आपल्या फोनमध्ये ती फाईल डाउनलोड होते आणि त्याने आपला डाटा सगळा जातो आणि आपलं चॅनल हॅक होतं। म्हणजे बरंच, आणि ना कधी पण चॅनलचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू जर केलेलं असलं ना तर त्याने एक चॅनल हॅक व्हायला म्हणजे हॅक होत नाही, त्याने खूप मदत होते। कारण ज्यावेळेस मी माझं नवीन यूट्यूब चॅनल खोललं होतं त्यावेळेस इतकं व्हायरल झाले होतं, म्हणजे खूप सारे व्ह्यूज यायचे आणि अक्षरशः मला मेल्स पडायचे म्हणजे हॅक होण्याचे, की म्हणजे तिकडे कोणतरी ओपन करत होतं आणि इकडं मेल पडत होता की तुम्हीच आहे का। जर मी 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू नसतं केलं त्यावेळेस, आणि मी काहीच केलेलं नव्हतं, कोणाला माहिती दिलेली नव्हती, कोणत्या मेलवर क्लिक नव्हतं केलेलं, म्हणजे काहीच नाही, तरी पण कोणीतरी माझं चॅनल तिकडं ओपन करत होतं। म्हणजे ईमेल ID पण माहिती, पासवर्ड पण माहिती, म्हणजे बघा म्हणजे कशावर मी क्लिक न करता, मला माहीत पण नाही, कारण मी त्यावेळेस ना कधीच लिंकवर क्लिक नव्हते करत, कारण मी नवीन होते यूट्यूबला आणि मला जास्त काही माहिती नव्हती त्याबद्दल। म्हणजे तरी पण हॅक होतं, त्यामुळं 2 स्टेप व्हेरिफिकेशन जर असेल ना तर कोणीच आपल्या चॅनलला काहीच करू नाही शकत। जे चॅनलचं ओनर असतं ना, म्हणजे ज्याचा नंबर त्याला अटॅच केलेला असतं ना, तेच त्या चॅनलचं सगळं करू शकतं, डिलीट म्हणा किंवा चॅनल दुसऱ्यांनी हॅक जर केलं ना ते 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू असेल तर तरी पण नाही होत, कारण की माझं स्वतःचं मी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या चॅनलचं ज्यांना त्यालाच करता येतं, कारण की त्याचा पर्सनल नंबर यूट्यूबने घेतलेला असतो, त्याच्यामुळे दुसऱ्याला चॅनलचं काहीच करता येत नाही। आणि फक्त काय करता येतं, स्ट्राईक देता येतो। आता तुम्ही एक यूट्यूबर आहे, आता मी नाव विसरले त्याचं, तर त्याला ना 50 लाखांचा दंड बसतोय। म्हणजे एक न्यूज चॅनल आहे AN म्हणून, तर ते न्यूज चॅनलचं आहे ना त्यांनी थोडासाच 12 का 15 सेकंदाचा इतका छोटासा व्हिडिओ त्यांनी वापरला आहे त्या यूट्यूबवाल्यांनी, त्याला त्या चॅनलवाल्यांनी डायरेक्ट 50 लाखाचा दंड दिला। म्हणजे आपण यूट्यूबवरती काम करतो ना, तर आपण दुसरं कोणाचं काहीच वापरायचं नाही, थोडा फोटो जरी आपण वापरला ना तरी आपल्या चॅनलला स्ट्राईक बसतो। आता मी त्या न्यूज चॅनलचं नाव जरी घेतलं ना तरी यूट्यूबला ते देऊ शकतात स्ट्राईक, असं पण असतं। म्हणजे एकदम यूट्यूबची स्ट्रिक्ट पॉलिसी आहे आणि त्या यूट्यूबरला
तुम्हाला मी नाव पण सांगते त्या यूट्यूबरचं. मी जस्ट आता व्हिडिओ बघितला होता, तर 50 लाखांचा दंड मागतायत ते न्यूज चॅनल. म्हणजे आपण यूट्यूबला नुसते व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचे नसतात, खूप स्ट्रिक्ट रूल्स पण असतात त्यांचे. कोणी कधी पण आपल्या चॅनलला काही पण करू शकतं. म्हणजे कोणी पण. बघा, मी त्याचाच व्हिडिओ बघत होते. तर मोहक मंगल नावाचं चॅनल आहे आणि 4M सबस्क्रायबर पण आहे त्याच्यावरती. तर त्या न्यूज चॅनलवाल्यांनी ना तर त्या न्यूज चॅनलवाल्यांनी 50 लाखाचा दंड दिला त्याचा छोटासा व्हिडिओ वापरल्यामुळं. तर यूट्यूबला आपलं स्वतःचंच कंटेंट पाहिजे, सगळं स्वतःचं पाहिजे. तर म्हणजे काही आपल्या चॅनलला रिस्क नसते कधीही. आणि तुम्हाला सांगते, सुरुवातीला माझं चॅनल इतकं ग्रो झालं तर मला एवढे भारी भारी ब्रँडचे ऑफर्स यायचे, पण त्यावेळेस मला इतकं नॉलेजच नव्हतं. म्हणजे प्रमोशन घेण्याचे हे ते मी कोणतं काहीच करत नव्हते. आणि सुरुवातीला ज्यावेळेस मी नवीन होते ना यूट्यूबला, तर माझं चॅनल खूप ग्रो होतं. तर त्यामुळे मला एक प्रमोशन आलं होतं, तर मी विसरले. तर ते आम्हाला फ्लाईटचं तिकीट वगैरे काढून देत होते तिकडे येण्यासाठी, त्यांचं प्रमोशन करण्यासाठी. आणि म्हणजे सगळं खर्च करत होते, फ्लाईटचं तिकीट वगैरे, त्यानंतर येण्या जाण्याचं राहण्याचं. पण आमच्या घरच्यांनी आम्हाला जाऊनच दिलं नाही. म्हणजे मी याच्या आधी ह्या व्हिडिओत सांगितले की नाही माहीत नाही. तर आणि आम्ही सुद्धा घाबरलो, म्हटलं ही काही म्हणजे फेक तर नाही, असं फेक असू शकतं किंवा. पण त्यांनी आम्हाला ना व्हिडिओ कॉलमध्ये त्यांची कंपनी पण दाखवली होती. बघा म्हणे तुम्ही आमची कंपनी. ते खूप रिक्वेस्ट करत होते आणि खूप दिवस करत होते, पण आम्ही ना गेलो नाही, कारण की इतकी काही आम्हाला माहिती नव्हती. त्यानंतर म्हणजे थोडक्यात सुरतला कसे बोलवतात तसं ते आम्हाला तिकडं बोलत होते, बनारसला, माझ्या मते बनारसलाच बोलत होते. तर बनारसच होतं वाटतं ते. तर बरेच दिवस झाले, 3-4 वर्ष झाले त्याला. तर आम्ही तेव्हाचं प्रमोशन सोडलं होतं, म्हणजे माहिती नसल्या कारणाने. आणि भीती पण वाटली होती जाण्याची खरं म्हणजे. आणि मला तर नव्हती वाटली, पण आमच्या घरचे म्हटले नाही असं तसं एवढं लांब नका जाऊ तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नव्हतो. म्हणजे यूट्यूबला असं खूप रिस्क पण असते आणि चॅनल कधी हॅक करून घेतात. म्हणजे खूप हॅकर्स आहे. आपलं पासवर्ड, ईमेल ID जर माहीत झाली ना त्यांना, तर ते हॅक होऊन जातं चॅनल. आणि कधी कधी माहीत नसताना, म्हणजे मी कोणाला सांगितलेलं नव्हतं त्यावेळेस ते मला मेसेज पडायचे. आणि तरी माझं 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू होतं म्हणून ते हॅक नाही झालं. मी नो करायचे इकडं मला मेसेज पडल्याच्या नंतर. त्याच्यामुळे माझं चॅनल त्यावेळेस वाचलं नाही. तर ते मला कसं हॅक झालं असतं, माझं चॅनल कसं डिलीट झालं असतं त्यावेळेस मला ते अजूनपर्यंत कळलं नसतं. पण माझं 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू होतं आणि मला सारखे मेसेजेस पडले. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला सांगते, कंटिन्यू 15-1 मिनटं म्हणू शकतो सारखं ते मेसेज पाहिजे. मी सारखे नोवर क्लिक करत राहील, म्हणजे मी फोनच हातात घेऊन ठेवत राहिले, नो 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 म्हणजे. आणि मला काय वाटलं, माझे मिस्टरच तिकडं ओपन करतायत का. त्यानंतर मी मिस्टरांना कॉल केला होता की तुम्ही आपली ईमेल ID ओपन करतायत का. तर मिस्टर म्हटले नाही मी नाही करत आहे. त्यानंतर मग मी खरंच घाबरले, म्हणलं की आता माझं चॅनल हॅक होतं का काय. पण वाचलं होतं त्यावेळेस. त्यामुळं असं कोणाला चॅनल, आणि जरी पण हॅक झालं ना, चॅनल हॅक झाल्यानंतर ते रिकवर करता येते, कारण की ज्याचा नंबर असतो ना त्याच्यावरती ते रिकवर करता येतं. त्याच्यामुळे दुसऱ्याला कोणी किती काही केलं ना, तर त्यांचं चॅनल दुसऱ्याला काहीच करता येत नाही. तर सगळे बाहेर बसलेले आणि मीरा पण आता जस्ट बाहेर गेली खेळायला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत.